आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातलं एक धक्कादायक वास्तव तुमच्या आमच्या समोर आणणारी बातमी आहे। राज्यातल्या आश्रमशाळांची नेमकी काय अवस्था आहे, वसतिगृहांची काय अवस्था आहे, त्या संदर्भातली बातमी। गेल्या 17 वर्षांमध्ये 700 विद्यार्थ्यांचे मृत्यू हे साप चावल्यामुळे झाल्याचं दिसून आलेलं आहे, निदर्शनास आलंय। खरं तर या सगळ्या संदर्भातला अहवाल हा राज्यपालांकडे आहे, परंतु सरकारने त्याची दखल घेतलेली नाहीये। आदिवासी विकास विभागाने सुद्धा हा अहवाल दडपून टाकलेला आहे आणि ही खूपच धक्कादायक बाब आहे की गेल्या 15 वर्षात 700 विद्यार्थ्यांचा मृत्यू या घटनेमुळे झाला। या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट आपण पाहूया। नांदेड जिल्ह्यातल्या कुपटीची सरकारी आश्रमशाळा, इथं शिकणाऱ्या 2 मुलींना 15 दिवसांपूर्वी विषारी साप चावला। विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानं शिक्षक धावले, पण कुपटी मुख्य रस्त्यापासून 25 किलोमीटर दूर आहे। भाग दुर्गम आहे, त्यामुळे वाहनांची सोय नाही। कोसळत्या पावसात शिक्षकांनी दोन्ही मुलींना मुख्य रस्त्यापर्यंत नेलं आणि 7 तासांनंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं। 11 दिवसांनी एक मुलगी देवाघरी गेली, दुसरीचे प्राण वाचले। इथून कुपटीहून इस्लापूरला जाईपर्यंत आम्हाला वाहन भेटलं नाही। खूप त्रास झाला वाहनाचा, रात्रीची वेळ होती, त्यामुळे ऑटो म्हणा किंवा इतर कोणतंही वाहन नव्हतं शाळेच्या जवळपास बी। शेवटी आम्हाला कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलवर त्या मुलींना न्यावं लागलं। जर समजा वाहनाची व्यवस्था जर झाली असती तर कदाचित मुली नांदेडला लवकर पोहोचल्या असत्या आणि जी एक दगावली ती आज जिवंत राहिली असती। शाळेभोवती जंगल आहे, त्यामुळे सर्पदंश झाल्याची पहिली घटना शेवटची असणार नाही। पण सरकारी आश्रमशाळांची अवस्थाही बघा। सव्वा 200 मुलांच्या रहिवासाची ही इमारत, त्यातला हा जेवणाचा हॉल। इथंच मुलींनी राहायचं, जेवण उरकलं की फरशीवर झोपायचं। आपण बघू शकतोय ह्या ज्या पेट्या ठेवलेल्या आहेत ह्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेट्या आहेत। या पेट्यामध्ये त्यांचं घरून आणलेलं साहित्य, त्यांचे रोज वापरायचे कपडे, त्यांच्या अभ्यासाच्या गोष्टी ह्या आहे। आणि ह्याच हॉलमध्ये या विद्यार्थिनी ज्या आहेत, ही 1ली ते 10वी असलेली शाळा आहे। साधारणतः 225 विद्यार्थी आहेत, त्यात साधारणतः 80 मुलींची संख्या जी आहे ती 80 आहे। आणि याच ठिकाणी ह्या मुली झोपतात। इथे जो सर्पदंश होऊन एका मुलीचा मृत्यू झाला आणि एक जखमी झाली, ती हीच घटना आहे की याच ठिकाणी ती मुलगी झोपलेली होती, याच फरशीवरती। आणि त्यावेळी रात्री साधारणतः 1:30च्या सुमारास एका सापाने या हॉलमध्ये प्रवेश घेतला। पहिल्या मुलीला दंश केला, तिने झोपीत तो साप फेकला आणि तो साप या ठिकाणी पडल्यानंतर इथली जी विद्यार्थिनी होती तिच्या पायाचा त्या सापाने चावा घेतला। हॉलमध्ये मुलींना शौचालयाची सोय नाही, त्यामुळे अपरात्री जीव मुठीत घेऊन बाहेर जावं लागतं। साप येते सर, कुत्रे असतात सर, जे रात्र शावर देत असतात। साप इंचू असं हो सर, खूप बार बघला सर। कार्ड फिट नाही तर आम्हाला झोपण्यासाठी रात्रीला संडास लगी आली बाहेर जावं लागते। आम्हाला एक हॉस्टेल आणि संडास बाथरूम जवळ बांधून दिलं तर आम्हाला भीती वाटणार नाही, कारण की या वर्गामध्ये इथे शिकता सर लक्ष राहत नाही आमचं। आश्रमशाळेतल्या मृत्यूनंतर एबीपी माझानं राज्यभरातल्या आश्रमशाळांमध्ये किती मृत्यू झालेत याचा शोध घ्यायला सुरुवात केली। सरकारनं आजवर जाहीर न केलेला अहवाल एबीपी माझाच्या हाती आला। साप चावून, मलेरियाचे डास चावून, पाण्यात बुडून आणि गंभीर आजारानं 2001 पासून मार्च 2017 पर्यंत 1595 मुलांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 90 मुलं ही साप चावून, 45 मुलं ही पाणी आणण्यासाठी गेली आणि बुडाली, 60 मुलं ही साध्याच्या तापानं मिली, 50 मुलं ही अपघातामध्ये मिली आणि 20 जणांना मलेरिया झाला। 16 ऑक्टोबर 2016ला माननीय राज्यपालांना हा अहवाल सादर झाला, परंतु ना राज्य सरकारनं हा अहवाल विधिमंडळामध्ये मांडला, ना आदिवासी विकास विभागानं तो कधी जाहीर केला। कारण तसा जर तो जाहीर केला असता तर महाराष्ट्राला कळलं असतं की महाराष्ट्रातल्या आश्रमशाळा हे खरं तर मृत्यूचे सापळे आहेत गरीब विद्यार्थ्यांचे। आश्रमशाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं 11 महिन्यांचं घर,
560 अनुदानित खासगी आश्रमशाळेच्या संस्था चालकांनी सरकारी अनुदान घेऊनही वसतिगृह बांधलेलं नाही. शौचालय आंघोळीची जागाही नाही. 529 आश्रमशाळेत मुलांना राहायला नीट जागा नाही. आमदारांच्या मनोरा निवासातलं सीलिंग कोसळल्यावर धावपळ करणाऱ्यांच्या गावी आश्रमशाळेचं वास्तव आहे का, हा प्रश्नच आहे. योगेश लाटकरसह राहुल कुलकर्णी, ABP माझा, नांदेड.